नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 24/12/2023 रोजी इयत्ता 8वी साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2023-24 जे आज झालेली प्रश्नपत्रिका जी आहे ते आपण त्याची संभाव्य उत्तर पाहणार आहोत. विषय बुद्धिमत्ता चाचणी आहे. यामध्ये आज आपण बघूया संभाव्य उत्तर काय आहेत. पहिला प्रश्न आहे, पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदात जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नाच्या जागी योग्य पर्याय लिहा. बीजी ला एडीएफ तर पीएसव्ही ला प्रश्नचिन्ह. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ORU पर्याय क्रमांक 4. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे BRK. तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 FGDH. त्यानंतर चौथा पाचवा प्रश्नाची सूचना आहेत. दिलेल्या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ती त्या खाली दिलेल्या उत्तर आकृतीच्या पर्यायामधून निवडा. पहिली आकृती या ठिकाणी दिलेली आहे. तर या आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला ओळखायची आहे. या आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक 3 ही अचूक आपल्याला ओळखता येते. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5 दिलेली आकृती आहे त्याची आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची आहे. अचूक उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 6 ते 8 या प्रश्नाची सूचना आहे. दिलेल्या विण आकृतीतील अक्षरे विविध प्रकारचे नृत्य करता येणारे नर्तक दर्शवितात. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून शोधा. ओडिसी, कथ्थक, भरतनाट्यम आणि कुचिपुडी अशा वेगवेगळ्या आकृतीमध्ये या ठिकाणी हे नृत्याचे प्रकार दाखवलेले आहेत. आता यावरून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. यामध्ये कथ्थक व्यतिरिक्त इतर सर्व नृत्य प्रकार येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दाखवले आहेत. म्हणजे कथ्थक सोडून बाकी सर्व नृत्य प्रकार येतात असे नर्तक झेड या अक्षराने दाखवलेले आहेत. पर्याय क्रमांक 2. कथ्थक व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकारने येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दाखवले आहेत. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 P आणि Y. केवळ कुचिपुडी व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार करता येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शविले आहेत. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 R. 9वा प्रश्न आहे. जर एका सांकेतिक भाषेत इंडिया हा शब्द QLFQY असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत अमेरिका हा शब्द कसा लिहाल. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 10वा प्रश्न आहे. जर एका सांकेतिक भाषेत गो अहेड हा शब्द HPBIFBE असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत स्टॉप नाऊ हे शब्द कसे लिहाल. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जर एका सांकेतिक भाषेत SWAPNA स्वप्ना हा शब्द 28 असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत शिंदे हा शब्द कसा लिहाल. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 45. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 ते 14 साठी सूचना. गटात न बसणारी आकृती ओळखा. 4 आकृत्या ठिकाणी दिलेल्या आहेत. या आकृतीमध्ये गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 यामध्ये गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे. गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. 14वा प्रश्न आहे. गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे. गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15 ते 17 सूचना. पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिला आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो तो योग्य पर्याय लिहा. 15वा प्रश्न आहे.
KGA, JFG, MJH या गटाशी जोडणारा पर्याय क्रमांक 3 आहे. 16वा प्रश्न आहे. 16व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गटात जुळणारा शब्द ओळखायचा आपल्याला. पर्याय क्रमांक 2 JQP. त्यानंतर 17वा प्रश्न आहे. 17व्या प्रश्नामध्ये गटात जुळणारा शब्द पर्याय क्रमांक 2 TXP. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 ते 21 सूचना. विसंगत पद ओळखा. प्रश्न 18वा. यातलं विसंगत पद आपल्याला ओळखायचं आहे. यातलं विसंगत पद आहे पर्याय क्रमांक 3 2874, जे 2874. 19वा प्रश्न आहे. 19व्या प्रश्नामध्ये 252, 150, 810 आणि 392 यापैकी गटात न बसणारे पद आहे पर्याय क्रमांक 4 392. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 मध्ये 773, 987, 840 आणि 392 यातलं गटात न बसणारे पद पर्याय क्रमांक 1 773 आहे. 21वा प्रश्न आहे. 9261, 19683, 24389 आणि 1729 यापैकी गटात न बसणारे पद आहे 1729, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 ते 24 सूचना. सोबतच्या आकृतीत एका घनाच्या काही स्थिती दाखवल्या आहेत. आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी एकाच घनाच्या 3 स्थिती दिलेल्या आहेत. यावरून 3च्या समोर कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 4. त्यानंतर 5 या अंकासमोर कोणता अंक येईल म्हणजे 5च्या विरुद्ध पृष्ठावर येणारा अंक पर्याय क्रमांक 4 2 हे अचूक उत्तर आहे त्याचं. कोणत्या अंकाशेजारी 1 हा अंक येणार नाही तर विरुद्ध पृष्ठावरील अंक शेजारी येत नाही. 1च्या विरुद्ध 6 आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 6 हा अंक 1च्या शेजारी येणार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. 31 डिसेंबर 2019 ला मंगळवार होता तर 2022चा भारतीय स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आला होता. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मंगळवार. प्रश्न क्रमांक 26 व 27 सूचना. पुढील प्रश्नात दिलेल्या संख्या मालिकेतील एक चुकीचे पद आहे. ते दिलेल्या पर्यायामधून शोधा. संख्या मालिका या ठिकाणी दिलेली आहे 89, 78, 86, 80, 85, 82 आणि 83. तर यातलं चुकीचं पद कोणतं आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. यातलं चुकीचं पद आहे 86, पर्याय क्रमांक 4. 27वा प्रश्न. 8, 14, 26, 48, 98, 194 आणि 386 यातलं चुकीचं पद आहे 48, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं पद आहे. त्यानंतर प्रश्न 28 व 29 सूचना आहेत. सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडा. या ठिकाणी एक आकृती तुम्हाला दिलेली आहे. आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती असं विचारलेले आहे. या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण 9 आहेत. पर्याय क्रमांक 3. आकृतीतील समलंब चौकोनाची संख्या किती. आकृतीमध्ये समलंब चौकोन मोजायचे आहेत. समलंब चौकोनाची संख्या 3 आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 ते 32 सूचना. पुढील प्रश्नात अक्षरांची किंवा अंकांची लयबद्ध मालिका दिलेली आहे. त्या मालिकेतील गाळलेले अक्षर किंवा अंक त्याच क्रमाने एका पर्यायात दिलेले आहे. तो अचूक पर्याय लिहा. प्रश्न क्रमांक 30 यामध्ये गाळलेले शब्द आपल्याला अंकांची लयबद्ध मांडणी करायची आहे. याचं अचूक उत्तर आहे GGIH, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 CBAC. आणि 32वा प्रश्न आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1111.
पुढील प्रश्न क्रमांक 33 ते 35 सूचना आहेत. पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिला आहे. दिलेल्या पर्यायातून एक पर्याय त्या गटाशी जुळतो, तो शोधून योग्य पर्याय लिहा. 33वा प्रश्न आहे 78, 45, 91 या गटाशी जुळणारा पर्याय आहे 2, 120. त्यानंतर 34वा प्रश्न आहे 84, 3, 399 या प्रश्नाशी या गटाशी जुळणारा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, 141. त्यानंतर 35वा प्रश्न आहे 1, 64, 729 या गटाशी जुळणारा पर्याय आहे 1, 4096. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 ते 38 खालील प्रश्नात स्तंभ 1 मध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि स्तंभ 2 मध्ये त्यांचे सांकेतिक अंक दिलेले आहेत, पण ते स्तंभ 1 च्या शब्दातील अक्षरांच्या क्रमाने असतीलच असे नाही. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. या ठिकाणी स्तंभ 1 मध्ये काही शब्द आहेत, स्तंभ 2 मध्ये काही त्यांचे सांकेतिक अंक दिलेले आहेत. यावरून समान अक्षर समान अंक यावरून प्रत्येक वर्णाक्षराच्या किमती शोधून काढा आणि त्यावरून प्रश्न क्रमांक 36 SAW यासाठी सांकेतिक अंक पर्याय क्रमांक 4 मध्ये 635. त्यानंतर WARM यासाठी सांकेतिक अंकाचा गट दिलेला आहे 5, 3, 2, 7 पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 38 त्याच प्रश्नामध्ये SOAP या शब्दासाठी सांकेतिक अंक दिले आहे 6, 9, 3, 1 येतात पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. 39 व 40 या प्रश्नासाठी एका चौरसाकृती कागदाला घडी घातल्यावर दिसणारी आकृती प्रश्न आकृतीत दाखवली आहे. तो कागद उलगडल्यावर कसा दिसेल त्या आकृतीमधून शोधा. तिथं प्रश्नाकृती दिलेली आहे, त्याला घडी घातलेली आहे. ती घडी उलगडल्यानंतर या ठिकाणी कोणत्या प्रकारचा कागद दिसेल तो ओळखायचा आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 40वा प्रश्न आहे. इथं कागदाला एक घडी घातलेली आहे, तो घडी उलगडल्यानंतर कशा प्रकारे दिसेल पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 व 43 क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य पर्याय येईल. या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे 231, 118, 61, 32 आणि 17 यामधील पदामधील फरक जर आपण काढत गेलो तर प्रश्नचिन्हाच्या जागी 9 ही संख्या येते पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 2, 5, 13, 36, 104 पुढील क्रमाने येणारी संख्या आहे 307 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43 7, 10, 17, 32, 63 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 126 पर्याय क्रमांक 1. त्यानंतर खाली एक घनाकृती ठोकळा दिलेला आहे. 4 बाय 4 बाय 4 एकक मापाच्या एका घनाकृती लाकडी ठोकळ्याला समोरासमोरील बाजूवर समान रंग येतील अशा प्रकारे निळा, लाल व पिवळा रंग दिला. त्यानंतर त्यांचे एक एकक घनाकृती ठोकळ्यामध्ये विभाजन केले तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे समोरासमोरील पृष्ठावर समान रंग आहेत, निळा, लाल आणि पिवळा. त्यावरून विचारलेले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर त्यामध्ये सोडवलेले प्रश्न बघूया आपण. प्रश्न कशा प्रकारचे आहेत. 2 पृष्ठावर लाल रंग येईल असे एकक घन किती. तर एकाच पृष्ठावर लाल रंग येतो, 2 पृष्ठावर येत नाही, म्हणजे 0 घन असे आहेत पर्याय क्रमांक 3. किमान 2 पृष्ठरंगीत असतील असे एकक घन किती. 2 पृष्ठरंगीत असणारे घन बाजूवर मिळतात. एका बाजूवर 2 असे याप्रमाणे 12 बाजूवर 24 घन मिळतील पर्याय क्रमांक 3. त्यानंतर निळ्या रंगाचे एक तरी पृष्ठ असणारे एकक घन किती आहेत. निळा रंग असणारे घन समोरासमोरील पृष्ठभागावर आहेत आणि म्हणून समोरासमोरील एका पृष्ठभागावर 16 घन असे 2 पृष्ठभागावर 32 घन मिळतात पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे.
47 व 48 प्रश्नासाठी पुढील आकृतीत दिलेल्या संख्यामध्ये एक विशिष्ट नियम आहे, तो ओळखून प्रश्नचिन्हा जागी योग्य पर्याय लिहा. आता यामध्ये आपल्याला प्रश्नचिन्ह 96, 16, 12, 13, 63, 14 आणि 9, प्रश्नचिन्ह 18, 8 याचं अचूक उत्तर आहे 72. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48, 25, 4, 3, 40, 6, 2, प्रश्नचिन्ह 5, 4, प्रश्नचिन्ह जागी अचूक येणारी संख्या आहे 41, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 49वा प्रश्न पुढे आहे. 49व्या प्रश्नावर कशा प्रकारे दिलेला आहे बघा. जर PQRSTUVM हे 8 लोक आहेत, ते एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर चर्चा करीत बसले असतील व U हा वायव्येला बसला असेल, तर Q कोणत्या स्थानावर असेल? त्याचं अचूक उत्तर आहे आग्नेय दिशेला असेल, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 ते 52 सूचना. पुढील प्रश्नात क्रमाने येणाऱ्या अक्षरांचा कोणत्या अक्षरांचा गट येईल तो ओळखायचा आहे. या ठिकाणी 50व्या प्रश्नामध्ये GSQ, FTP, EUO, DVN आणि प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या अक्षरांचा गट आहे CWM, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 51वा प्रश्न आहे CX, त्यानंतर EV, GT यावरून प्रश्नचिन्हा जागी येणारा गट शोधायचा आहे. तर त्या ठिकाणी I आणि R ही 2 अक्षरे येतात, पर्याय क्रमांक 2. 52वा प्रश्न आहे DIS. D1S आहे, D1S, G4V, J9Y, M16B याप्रमाणे 1, 4, 9, 16 या पूर्ण वर्ग संख्या आहेत. पुढील पूर्ण वर्ग संख्या 25 येते आणि अचूक उत्तर आहे P25E, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 व 54 साठी दिलेल्या प्रश्नाकृतीची स्थिर पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल ते उत्तराकृतीच्या पर्यायातून शोधा. पहिली आकृती दिलेली आहे. पाण्यात प्रतिमा पाहताना वरच्या आणि खालच्या बाजूंची अदलाबदल होते आणि अशा प्रकारे दिसणारी आकृती पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. अचूक पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 54 यामध्ये पाण्यात दिसणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे. पाण्यात दिसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55 ते 57 सोबत दिलेल्या अंकांच्या मनोऱ्याचे निरीक्षण करा आणि त्यासाठी दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी अंकांचा एक मनोरा दिलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 55 साठी प्रश्नाच्या जागी येणारा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, 9, 13, 15, 12. याची रचना कशी होते ती रचना काढून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ते लिहिता येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 7, 11, 14, 12 ला 5, 2, 4, 7 तर प्रश्नचिन्हास 5, 3, 6, 10 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 10, 13, 15, 12 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 57वा प्रश्न या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 15, 13, 12. त्यानंतर 58 ते 61 या प्रश्नासाठी सूचना आहे. एका सांकेतिक भाषेत MULTIPLE मल्टिपल हा शब्द 4 वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नातील शब्द कोणत्या 4 पर्यायापैकी एका सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते शोधा. आता या मल्टिपल शब्दाचे क्रमांक लिहून पुढील सर्व शब्दाचे क्रमांक लिहून त्यामधला फरक काढून आपण ती सांकेतिक भाषा ओळखू शकतो. प्रश्न क्रमांक 58 साठी अचूक पर्याय यातला येतो पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 59वा प्रश्न जो आहे त्यासाठी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ही सांकेतिक भाषेवरून आपल्याला ओळखता येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60 मध्ये पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे आणि प्रश्न क्रमांक 61 साठी ग्राफिक
यासाठी दिलेली जी सांकेतिक भाषा आहे तो पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण ते ओळखू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62 ते 64 सूचना. सोबत दिलेल्या आकृतीला घड्या घातल्या तर एक घन तयार होतो. आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. एका घनाकृतीचा म्हणजे फासा जो आहे त्याची उलगडलेल्या अवस्थेतील ही आकृती दिलेली आहे. एकाड एक चिन्ह जर आपण पाहिली भागिलेच्या विरुद्ध पृष्ठावर गुणिले असेल, अधिकच्या विरुद्ध पृष्ठावर वजा चिन्ह असेल आणि वर्गमुळात जे चिन्ह दिलेलं आहे त्याच्यावर मोकळा चौकोन आहे. अशा प्रकारे हे चिन्ह जर आपण लक्षात ठेवली तर प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहिता येतील. अधिक या चिन्हासमोरील कोणते चिन्ह येईल? अधिक या चिन्हासमोरील विरुद्ध पृष्ठावरील वजा हे चिन्ह येते, पर्याय क्रमांक 3. भागिले या चिन्हा शेजारी कोणते चिन्ह येणार नाही? भागिले चिन्हाच्या विरुद्ध गुणिले चिन्ह असते आणि त्यामुळं ते चिन्ह शेजारी येत नाही, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी कोणती आकृती घनाची तयार घनाची असू शकेल? म्हणजे उलगडलेल्या स्थितीतील हा घन जर घडी घालून तयार केला तर त्यावरून कोणती आकृती मिळेल? कारण विरुद्ध पृष्ठावरील चिन्हे लगत येणार नाही तशी आकृती शोधायची आहे. 2, 3, 4 पर्यायामध्ये ही चिन्ह लगत येतात म्हणून गुणिले आणि वजा हे चिन्ह लगत आहे दिलेलं आहे, म्हणजे ही विरुद्ध पृष्ठावरील चिन्हे नाहीत. पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65 ते 67. यामध्ये फरीदा, ईशा, दीपिका, समीरा, बबिता आणि अंतरा ह्या षटकोनी टेबलाभोवती प्रत्येक कोणाला बसले आहेत. फरीदा व समीरा विरुद्ध दिशेस बसले आहेत. समीराच्या डाव्या हाताला ईशा आहे, दीपिकाच्या लगतच्या बाजूस समीरा व दुसऱ्या बाजूस बबिता आहे. तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अंतराच्या विरुद्ध बाजूस कोण बसलेली आहे? याची आकृती आकृती काढून त्यांची बैठक व्यवस्था जर केली तर आपल्याला उत्तर सहज लिहिता येतात. अंतराच्या विरुद्ध बाजूस बसलेली दीपिका आहे, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर 66वा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपल्या विरुद्ध बसलेल्या व्यक्तीबरोबर जागा बदलल्यास समीरा व अंतरामध्ये कोण बसेल? ईशा बसेल, ऑप्शन नंबर 3. मूळ बैठकीतील फक्त फरीदा व समीरामध्ये परस्परांच्या जागा बदलल्यास ईशा व दीपिका मध्ये कोण असेल? त्या दोघींच्या मध्ये फरीदा असेल, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68. खालील चौरसातील संख्यामध्ये एक विशिष्ट नियम आहे. तो नियम अभ्यासून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. आता यामध्ये चौरसामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. 43, 10, 2, 3, प्रश्नचिन्ह 5, 3, 43, 172 अशा प्रकारे संख्या दिलेल्या आहेत. तर या संख्यातील संबंध जर आपण ओळखला तर प्रश्नचिन्हाच्या जागी 23 ही संख्या येते, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये 69वा प्रश्न आहे पुढचा. 4, 68, 2, 5, 174, 7, 8, प्रश्नचिन्ह 3, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अचूक संख्या आहे 91, ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 70 ते 72 सूचना. खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृत्या विशिष्ट क्रमाने बदलतात. त्याच क्रमाने प्रश्नाच्या जागी दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती येईल ते ठरवा. आता या अक्षरांचा क्रम या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने कशा प्रकारे स्थान चेंज होत गेलेलं आहे ते आपल्या लक्षात येईल आणि यावरून त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मधील आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी येते. पुढील प्रश्न क्रमांक 71. यामध्ये बाणाची दिशा आणि या ठिकाणी भरीव गोल जो आहे त्यांची दिशा कशा प्रकारे बदलत जाते हे जर लक्षात आलं तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळते. प्रश्न क्रमांक 72. या ठिकाणी प्रश्नाकृती दिलेली आहेत. या ठिकाणी भरीव टिंबानी पोकळ वर्तुळ एक दिलेला आहे आणि या ठिकाणी भरीव गोल या ठिकाणी अक्षर येते आणि एक गोल कमी होतोय त्यातला. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1 मधील आकृती येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73 आहे. शीर्षासन केलेल्या अवस्थेत सचिनचा उजवा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल
तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस असेल असं विचारलेलं आहे. म्हणजे उजव्या हाताकडं पश्चिम दिशा असेल तर त्याचा चेहरा उत्तर दिशेकडे असतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 74 व 75. खालील प्रश्नात कंसाबाहेरील संख्यांचा कंसातील संख्येची असलेला संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा. या ठिकाणी 37, 16, 24, 18, 17, 53, 67 प्रश्नचिन्ह 31 यात मधलं अचूक उत्तर आहे 89. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75. याचं अचूक उत्तर आहे प्रश्नाच्या जागी येणारी संख्या 19 संख्या येते. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 76 ते 78. खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या आकृतीमध्ये विशिष्ट संबंध आहे, तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये आहे. तो संबंध ओळखून प्रश्नाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. पहिल्या 2 आकृतीमध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 3 मधील आकृती येते. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77. पहिल्या 2 आकृतीमधला संबंध लक्षात घेऊन तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये संबंध तोच संबंध घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. याचा अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 78. पहिल्या दुसऱ्या आकृतीमधला संबंध लक्षात घेऊन तिसऱ्या चौथ्या आकृतीमध्ये संबंध दर्शवणारा पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 79 ते 81. आरती, शुभम, पूजा, सुनील, संजय यांना विशिष्ट प्रकारची मिठाई आवडते. आरती व शुभम यांना पेढा आवडतो, पूजाला फक्त जिलेबी आवडते. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजाम आवडतात. संजयला सर्वच मिठाई आवडते. पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतात. आरती बर्फी सुद्धा आवडीने खाते. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुलाबजामुन किती जणांना आवडतात? गुलाबजामुन 3 जणांना आवडतात. ऑप्शन नंबर 2. फक्त 2 मिठाई आवडणारे कोण कोण आहेत? फक्त 2 मिठाई आवडणारे आरती आणि सुनील आहेत. ऑप्शन नंबर 4. जिलेबी किती जणांना आवडते? जिलेबी आवडत नाही. जिलेबी 4 जणांना आवडत नाही. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 82 व 83. चौरसाकृती कागदाला घड्या घालून तो विशिष्ट ठिकाणी कापलेला प्रश्न आकृतीत दाखवलेला आहे. ती कागदाची घडी उलगडल्यानंतर कशी दिसेल? त्याचा योग्य पर्याय लिहा. प्रश्न आकृती दिलेली आहे, त्याची घडी उलगडल्यानंतर दिसणारी आकृती पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83. यामध्ये दिलेली आकृती हा कागद जर उलगडला तर दिसणारी आकृती पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. 84 ते 86. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदात जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो शोधून प्रश्नचिन्ह जागी योग्य पर्याय निवडा. 459 ला 18 तर 675 ला किती? ऑप्शन नंबर 2 21. 16 ला 63 तर 12 ला किती? आता या प्रश्नाचं उत्तर थोडस संदिग्ध थोडस आहे, ते नंतर यथावकाश सांगितलं जाईल प्रश्नपत्रिका सोडवून. प्रश्न क्रमांक 86. 2 ला 128 तर 3 ला किती? याचा अचूक उत्तर आहे 2187. ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 87. अपूर्ण आकृती पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. चौकोनाचे 3 भागामध्ये डिझाईन दिलेली आहे, त्याच प्रकारची डिझाईन चौथ्या भागामध्ये आपल्याला दाखवायची आहे. पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 88 ते 90. विसंगत पद ओळखा. प्रश्न क्रमांक 88 मध्ये CDH हे विसंगत पद आहे. पर्याय क्रमांक 2. 89 प्रश्नासाठी विसंगत पद आहे ET. पर्याय क्रमांक 1. आणि प्रश्न क्रमांक 90 साठी विसंगत पद आहे BH.
ऑप्शन नंबर 1. अशा पद्धतीनं आपण आज 1 ते 90 प्रश्नांची उत्तर काय येतात जी संभाव्य उत्तर आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. एखाद्या दुसऱ्या प्रश्नामध्ये याचा पर्याय बदलू शकतो हे आपण संभाव्य उत्तर काढलेली आहेत. तरी सर्वांनी तुम्हाला जी कार्बन कॉपी उत्तरपत्रिका मिळालेली आहे त्यावरून मिळणारे गुण किती मिळतात हे तुम्ही तपासून पाहू शकता.